नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या पिरियडमध्ये आपण बघितलं की माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठामध्ये लेखकाचा आणि विद्यार्थ्यांचा संवाद चालू होता. आणि त्या संवादामध्ये विद्यार्थ्यांनी लेखकाला प्रश्न केलेला होता की प्रेम म्हणजे काय? तर हास्य आणि अश्रू यांची भाषा म्हणजे प्रेम. दुसऱ्याचं दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्यांच्या मदतीला धावणे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान किंवा आनंद पाहून आपणही आनंदित होणे म्हणजे प्रेम, असं लेखकाने मुलांना समजावलं. आता पुढे बघूया. हास्य आणि अश्रूंची भाषा, असा प्रश्न मुलं विचारत आहे. हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, दुःख झालं की माणसाच्या डोळ्यात पाणीच येईल. दुःख झाल्यावर कोणी हसणारा आपण बघितलेला नाही. आणि आनंदी झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती हसूच उमटतं. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहित आहे? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असू शकत नाही. प्रेम सक्रिय पाहिजे, तसे सुबुद्धही हवे. आता काय म्हणाले गांधीजी? की तुम्ही जर प्रेम करत असाल, खरोखरच स्वतःच्या देशावरती प्रेम करत असाल, तर ते प्रेम निष्क्रिय असू शकत नाही. कार्यहीन किंवा कुठल्याही प्रकारचं काम न करणाऱ्याला त्याला आपण निष्क्रिय म्हणतो. तर प्रेम कसं असायला हवं? तर प्रेम हे सक्रिय पाहिजे. तुमचं देशावर प्रेम आहे ना, मग ते जाणवू द्या. तुमच्या कृतीमधून जाणवू द्या. काहीतरी क्रिया तुमच्या हातातून, काहीतरी कृती त्याप्रमाणे तुमच्या हातातून घडली पाहिजे. तसं सुबुद्धही हवं. सुबुद्ध, ज्याला आपण म्हणजे चांगलं, चांगल्या बुद्धीने केलेलं कार्य, असं कार्य आपल्या हातून काहीतरी देशाच्या प्रती व्हायला हवं. आता आपल्या देशामध्ये काही लोक आपल्याला असे आढळतात की सामान्य जीवन जगत असताना सुद्धा आपापल्या परीने ते आपल्या देशाला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतात. एक व्यक्ती आहे, तो 15 ऑगस्ट नंतर, 26 जानेवारी नंतर सगळीकडे फिरतो आणि प्लास्टिकचे जे आपले झेंडे आपण दिमाखाने त्या दिवशी मिरवतो आणि लगेच टाकून देतो, ते सगळे तो जमा करतो. सकाळपासून तर रात्रीपर्यंत 2 दिवस तो ते काम करतो. आणि ते मग जमा झाले सगळे की त्याचं पोतं एका ठिकाणी ठेवून त्याला हार घालून ते मग तो कचरावाल्यांच्या ताब्यामध्ये देतो. काय हेतू असेल या माणसाचा? तर आपल्या भारत मातेचा जो तिरंगा आहे त्याच्यावरती कोणाचाही पाय पडू नये, त्याचा अपमान होऊ नये, ही एक उदात्त भावना त्याच्या मनामध्ये आहे आणि तो ते काम करतो आहे. कोणी एखादा आदिवासी जंगलामध्ये आयुष्यभर नुसतं झाडं लावण्याचं काम करतो आणि कितीतरी एकरांचं जंगल, कितीतरी एकरांचं, ज्याला आपण म्हणू असे झाडांचं वन, तो त्या ठिकाणी फुलवतो. तो कुठल्याही हेतूने ते काम करत नाही की आता हे माझं काम पाहून लोक खुश होतील, मला काहीतरी उपाधी मिळेल, मला काहीतरी सन्मान मिळेल, अशी कुठलीही भावना त्याच्या मनामध्ये नसते. तर निरीच्छ मनाने तो ते आपलं कार्य करत असतो. असे अनेक उदाहरणं आपल्या समाजामध्ये, आपल्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात. पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय? आता तर शांतता आहे. आता कुठल्या प्रकारचं युद्ध नाही. आम्ही काही देशाच्या त्या युद्धामध्ये रणांगणावर काही आम्हाला बंदूक घेऊन जायचं नाहीये. कुठल्याही प्रकारचं युद्ध लढायचं नाहीये किंवा आम्ही पारतंत्र्यात नाही. आम्हाला देशासाठी बलिदान देता येणार नाही, हौतात्म्य पत्करता येणार नाही. आता सगळीकडे शांतता आहे. आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. सगळेजण शांततेने जीवन जगत आहे. मग या काळामध्ये देशावर प्रेम करायचं म्हणजे काय? असा प्रश्न त्या छोट्या मुलांच्या मनामध्ये निर्माण होतो.
लेखक म्हणतात, शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. आताच मी 2 उदाहरणं तुम्हाला सांगितली, की ह्या शांततेच्या काळामध्ये तुम्ही काय करू शकता. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणं म्हणजे देशावर प्रेम करणं. देशासाठी काहीतरी नवनिर्मितीची इच्छा तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. आपल्या देशाला मोठमोठ्या देशांच्या पंक्तीमध्ये जर बसवायचं असेल, तर काहीतरी नवनिर्माण तुम्हाला करायला लागेल. आणि त्यासाठी मग खूप मोठे शोध लावायचे किंवा मोठा अणुबॉम्ब बनवायचा असं नाही. तर काहीतरी रचनात्मक काम. तर रचनात्मक काम म्हणजे काय? ज्याचा सगळ्या समाजाला फायदा होईल असं काम. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देखील देशावर प्रेम करण्याच होय. तर तुम्ही म्हणाल, की आम्ही तर मुलं आहे, आम्ही काय करू शकतो? तर साधं आपलं गाव जरी तुम्ही स्वच्छ ठेवलं आणि ते सुद्धा शास्त्रीय पद्धतीने, असं नाही की एका गल्लीतला कचरा झाडलाय आणि दुसऱ्या गल्लीमध्ये नेऊन टाकला आहे. अ, किंवा प्लास्टिक वगैरे सगळं नेऊन पेटवतो आहे आणि सगळं प्रदूषण सगळ्या गावामध्ये फैलवतो आहे. खूप चांगलं आम्ही काम करतो आहे, आम्ही कचरा गोळा करतो आहे, आम्ही साफ करतो आहे. पण ते काम सुद्धा आपल्याला शास्त्रीय पद्धतीने करता यायला हवं. आणि म्हणून झाडायचं असेल किंवा आपलं गाव जर स्वच्छ ठेवायचं असेल, तर ते सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला करावं लागेल. आणि हे काम म्हणजे सुद्धा देशावर प्रेम करण्याचं आहे. आपल्या देशामध्ये कुठेही गंदगी, कुठे घाणेरडेपणा किंवा जे लोकं वेगवेगळ्या प्रकारचे तंबाखू खाऊन किंवा काही खाऊन थुंकतात, त्यांना विनंती करणं, त्यांना मनाई करणं. कुठे कागदाचा कपटा दिसेल, तर तो उचलून कचरापेटीमध्ये टाकणं. आपल्या ज्या शाळेमध्ये आपण शिकतो, ती शाळा स्वच्छ ठेवणं, आपला वर्ग स्वच्छ ठेवणं. ही अगदी साधी-साधी, छोटी-छोटी कामं असतात. ही सुद्धा जर तुम्ही चांगल्या प्रकारे कराल, तर देशावरती प्रेमच तुम्ही कराल. त्याच्यासाठी काही तुम्हाला रणांगणावर जायची गरज नाही. शाळेमध्ये दिलेल्या सूचनांचं जर तुम्ही पालन कराल, आपलं हॉस्टेल, आपलं वसतिगृह स्वच्छ ठेवाल, स्वतःला स्वच्छ ठेवाल ना, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या एक ना अनेक कारणांनी ह्या आपल्या जे आपण काम करतो आहे, त्याच्यासाठी पूरकच ठरतील. कोणतंही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे, की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवर काय होईल? कुठलंही काम करू मग ते. छोटं छोटं काम का असेना, ते काम करताना एक विचार आपल्या मनात यायला हवा, की ह्या माझ्या वागण्याचा परिणाम काय होईल? देशासाठी काय होईल? किंबहुना देशवासियांवर याचा काय परिणाम होईल? हा विचार जेव्हा आपल्या मनामध्ये येईल, तेव्हा साहजिकच चांगलं काम आपल्या हातून होईल आणि पर्यायाने मग भारतावरती सुद्धा तुम्ही प्रेम केल्यासारखं होईल. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे, असे आपल्याला म्हणताच येणार नाही. थोर संत गाडगेबाबा आयुष्यभर आपल्या कीर्तनातून त्यांनी लोकांच्या मनामधली घाण जी आहे, ती दूर केली. ते सुद्धा अडाणी होते. पण दगडामध्ये देव नाही, तर माणसामध्ये देव आहे. त्या माणसाची पूजा करा. भुकेलेल्यांना अन्न द्या. तहानलेल्यांना पाणी द्या. दुःखितांची, कष्टितांची सेवा करा, असं त्यांनी सांगितलं. तर ही सुद्धा एक प्रकारे देशसेवाच आहे. तर लेखक काय सांगतायत, की आपल्या पोटापलीकडे आपल्यापुरतं तर सगळेच जण पाहतात. प्रत्येक माणूस हा स्वार्थी असतो. मी, माझं घर, माझं कुटुंब आणि तेवढ्यापुरतंच प्रत्येक जण बघतो. पण त्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करता आला पाहिजे. त्या पलीकडे आपल्याला बघता आलं पाहिजे. खरं म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. आपण जे काम करू ते कोणतंही लहान किंवा मोठं नसतं. महात्मा गांधी स्वतःचं शौचालय स्वतः साफ करत असत.
इतका मोठा माणूस जो पूर्ण जगभरामध्ये विख्यात होता, सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध होता, ते अशा प्रकारची कामं करत आपली खोली स्वतः झाडून टाकत, आपले कपडे स्वतः धुत असत. तर ही छोटी छोटी कामं आहे. म्हणून कोणतीही गोष्ट आईने जर आपल्याला एखादं काम सांगितलं, हं, तर आपण म्हणतो की नाही नाही, मी नाही करणार ते काम, हे काम मला जमायचं नाही किंवा हे काम माझं नाही, असं आपण उत्तर देतो. तर असं काही नसतं. प्रत्येकाला कुठलंही काम दिल्यानंतर ते काम आपल्याला करता यायला हवं. ते कोणतंही लहान किंवा मोठं नसतं. ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो, तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठं बनवत असतो. आणि ते काम कोणत्या संदर्भामध्ये आहे, ते आपल्याला पाहायला हवं. कशासाठी आपण ते काम करतो आहे, ते पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवं. त्याचा परिणाम काय होणार आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवं. स्वार्थी वृत्तीनं केलेलं जे काम आहे, मोठं काम, ते लहानच असतं. तुमच्या मनामध्ये जर स्वार्थ असेल, तर ते कितीही मोठं काम असू द्या, ते लहानच आहे. आणि निस्वार्थी वृत्तीनं केलेलं लहान काम सुद्धा मोठं असतं, हे लक्षात ठेवायचं. संत कबीरांचं नाव तुम्ही ऐकलं आहे ना? लेखकाने विचारलं मुलांना. हो, ऐकलं आहे ना. ते शेले विणायचे, इतर विणकरांसारखेच. पण देशासाठी हे सणंग विणतो आहे, अशा भावनेने विणायचे आणि म्हणून ते अपूर्व असायचे. एक वस्त्र विणलेलं चरख्यावरचं असं ते वस्त्र, तर संत कबीर हे वस्त्र विणायचे आणि जणू काही मी माझ्या देशासाठी हे विणतो आहे, अशी एक निस्वार्थी भावना त्यांच्या मनामध्ये असायची आणि त्याच्यामुळे ते अपूर्व अद्भुत असं असायचं. आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात. रोज वर्गामध्ये अध्यापक येतात आणि आपल्याला शिकवतात. परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवले. यात फरक असेल की नाही? है ना? की मुलांना परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळावेत म्हणून सुद्धा अध्यापक शिकवतात आणि मुलं सज्ञान व्हावीत, त्यांना ज्ञान मिळावं म्हणून शिकवलेलं जे ज्ञान असतं, त्या दोघांमध्ये सुद्धा फरक आहे. आपण सुद्धा विद्यार्थ्यांनी स्वतःचा सुद्धा विचार करायला हवा, की आपण परीक्षार्थी म्हणून शिकतो आहे का विद्यार्थी म्हणून शिकतो आहे? आपल्याला परीक्षेमध्ये फक्त पास व्हायचं आहे आणि इथून निघायचं आहे, बाहेर पडायचं आहे, याच्यासाठी आपण शिकतो आहे, की आपल्या मनावरती, आपल्या बुद्धीवरती, आपल्या मनावरती काहीतरी चांगले संस्कार व्हावेत, काहीतरी चांगले मूल्य आपल्या मनामध्ये रुजवावेत म्हणून आपण शिकायला आलेलो आहे. संस्कार हे सर्वप्रथम आई-वडिलांकडून मुलांवरती होतात आणि दुसरी जागा जी आहे ती शाळा आहे. शाळेमध्ये प्रत्येक शिक्षक आपापल्या परीने मुलांवरती संस्कार करण्याचा प्रयत्न करत असतो. तो शिकवतो, ज्ञान तर देतोच, कारण तुम्हाला परीक्षा द्यायची असते, तुम्हाला पास व्हायचं असतं. पण त्यासोबतच अनेक चांगल्या गोष्टी, अनेक उदात्त तत्व, मूल्य तुमच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला जातो. हो, मुलं म्हणतात की या दोघांमध्ये फरक असायला हवा, आहे ना? की आपल्याला फक्त परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळावे म्हणून शिकायचं का सज्ञान व्हायचं म्हणून शिकायचं? आता लेखक दुसरं उदाहरण देत आहेत. हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो, त्यात काही फरक आपल्याला जाणवतो? आता तुम्ही सगळेजण घरी आहे ना? आई रोज तुमच्या आवडीचं काही ना काही करून तुम्हाला खायला घालत असेल. आता तर सगळीकडे हॉटेल वगैरे बंद आहे, नाही तर आपण हॉटेलचा सुद्धा आस्वाद घेतला असता. हॉटेलमध्ये बाहेर जाऊन सुद्धा आपण रोज खाल्लं असतं. पण आई जे घरी बनवते आणि हॉटेलमध्ये जे आपल्याला खायला मिळतं, त्यामधला फरक तुम्हाला माहित असेल, तुम्हाला जाणवत असेल तो फरक. कारण काय, आईने बनवलेला जो पदार्थ असतो, त्यामध्ये आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थामध्ये मिसळलेली असते. अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धपधप करू लागला, की आपल्याला जे जाणवेल ते, आणि आईने पाठीवर शाबासकी दिली, त्यात अंतर आहे की नाही? कोणी एखादा बाहेरचा ओळखीचा गृहस्थ आला आणि आपल्या पाठीवरती शाबासकी दिली, 2-3 वेळा धपधप केलं, वा वा छान, तुझा पहिला नंबर आला, यापेक्षा आईने आपण घरी एखादं काम केल्यानंतर दिलेली शाबासकी, यामध्ये
खरोखर अंतर असतं की नाही, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणवतं, तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतं. आणि कोणती शाबासकी महत्वाची, कोणती शाबासकी खरोखर प्रेमाची, हे सुद्धा तुम्हाला कळतं. आईची शाबासकी ती आईची शाबासकी. यंत्राने तसे केल्याने ते समाधान कुठले? किंवा एखादा यंत्र रोबोटने तुम्हाला शाबासकी दिली आहे पाठीवरती, हं, तर ते शेवटी यंत्र आहे. त्यामध्ये कुठल्याही भावना नाही, त्यामध्ये कुठलंही प्रेम नाही. आणि म्हणून आईने दिलेली शाबासकी ही जास्त महत्वाची. तेव्हा देशाच्या व देशबांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल. आपल्या देशाच्या प्रती आपलं जे प्रेम आहे, आपण देशभक्त आहोत असं म्हणतो आपण, की नाही नाही आम्हाला देशाच्या वर खूप प्रेम आहे. पण ह्या देशामध्ये राहणारे जे आपले बांधव आहेत, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, त्यांच्या प्रेमापोटी आपण जर काही केलं तर त्याची गुणवत्ता जी आहे ती निश्चितच वेगळी असेल. आणि ही जाणीव जर आपली नसली, ही जाणीव जर आपल्याला नसली तर अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करतो. आता काय म्हणतायत लेखक, एसटीच्या रेल्वेच्या कामगाराला त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देशबांधवांबद्दल प्रेम असेल, आस्था असेल, तर गाड्या घाण राहतील का? आपण मारे उदाहरणं देतो की जपानमध्ये एवढी स्वच्छता असते. तिथे कचरा केला तर दंड भरावा लागतो. रस्त्यावरती कुत्र्याला नेलं आणि त्यांनी घाण केली तर दंड भरावा लागतो. आणि तिथे सगळं अगदी चकाचक असतं. कुठल्याही प्रकारचा घाणेरडेपणा, कुठल्याही प्रकारच्या पाण्याच्या पिचकाऱ्या तिथे पाहायला मिळत नाही. हे केव्हा होईल? जेव्हा आपल्या मनामध्ये आपल्या देशाच्या प्रती प्रेम असेल. आणि हे मग कोणीही असो, तो एसटीचा कामगार असो, रेल्वेचा कामगार असो, त्याचप्रमाणे त्यांची तर जबाबदारी आहेच. एसटीमध्ये आपण प्रवास करतो आणि कचरा पडलेला दिसेल तर आपण ओरडतो की अरे काय हा कचरा आहे, एसटी साफ केली की नाही, आणि आपण त्या ड्रायव्हरला किंवा कंडक्टरला बोलतो. पण आपलीही तेवढीच जबाबदारी बनते. आपण प्रवासी आहोत. केळ खाऊन तिथेच जर आपण साल टाकलं तर आपलं काही कर्तव्य आहे की नाही? ते तर कचरा साफ करणारच. आपल्या कॉलनीमध्ये, आपल्या घराच्या बाजूला आपण जर बाहेर कचरा नेऊन टाकला, आणि ही नगरपालिकेची जबाबदारी आहे कचरा जमा करणं, आमची कॉलनी स्वच्छ ठेवणं, आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर, आमचं गाव स्वच्छ ठेवणं, ही नगरपालिकेची जबाबदारी असं आपण म्हणतो. पण तुम्हाला कचरा कुंड्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये कचरा टाकणं हे तुमचं कर्तव्य आहे, हे तुमचं काम आहे. आणि म्हणूनच जो प्रवासी असतो प्रवास करणारा, त्यांनी सुद्धा ती रेल्वे असो, लाल बस असो, सगळीकडे कुठेही तुम्ही फिरत असताना तिथे डस्टबिन दिलेली असते, तिथे कचरापेटी दिलेली असते, कचराकुंडी असते आणि त्यामध्ये कचरा टाकणं हे आपलं छोटंसं कर्तव्य असतं. कारण आपल्यानंतर सुद्धा बाकीचे लोक त्या ठिकाणी प्रवास करणारे असतात. आणि म्हणून ते स्वच्छ ठेवणं. आणि जर आपण म्हणतो, आपण दुसऱ्या देशांची जी उदाहरणं देतो, त्या लोकांना खरोखर त्यांच्या देशाबद्दल प्रेम आहे. आमचा देश, माझा देश, तो स्वच्छ असायला हवा. दुसरीकडचे लोक या देशामध्ये येतात आणि त्यांना माझा देश स्वच्छ आणि सुंदर दिसायला हवा, असं त्यांना वाटतं. म्हणून ते आपला देश एवढा सुंदर ठेवतात. आपण म्हणतो की सरकारचा आहे का? सरकारी बस आहे, काही केलं तरी चालतं, टाका तिथेच. रॅपर्स टाका, चॉकलेटचे रॅपर्स टाका, चिप्स खाऊन तिथेच टाका. है ना? ही आपली सवय असते. तर ह्या सवयी आपल्याला बदलायला हव्यात. आणि जर असं प्रत्येक नागरिक जर असा वागायला लागला, तर मग गाड्या घाण राहतील का? नाही राहणार. देशावरचं आपलं प्रेम प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीत दिसून आलं पाहिजे. आणि हे छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर सर्वप्रथम आपल्या वर्गामध्ये आपण कचरा कुठे टाकतो? आपण वहीचं पान फाडून बारीक तुकडे करून आपल्या बसायच्या जागेवरच टाकतो. आपण आपला वर्ग झाडतो का नीट? आपण वसतिगृहामध्ये राहतो, आपण कचरा डस्टबिनमध्ये जमा करतो का? की इकडे-तिकडे भिरकावतो, की आज माझी ड्युटी नाही आणि म्हणून मी भरपूर कचरा करून ठेवेल, तो करेल ड्युटी. हे विचार जे आहेत, हे आपल्या मनामध्ये येता कामा नये. आणि म्हणून जेव्हा आपण अशा प्रकारे विचार करू, की नाही, ही माझी शाळा आहे, हा माझा वर्ग आहे,
हे माझं वसतिगृह आहे आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमधून नळ सुरू असेल तर नळ बंद करायला हवा आपण, है ना? ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर आपण पाळल्या, ह्या गोष्टींना जर आपण हे केलं तर आपला देश सुद्धा स्वच्छ आणि सुंदर होईल. देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत दिसून आलं पाहिजे. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर प्रेम आपण दाखवूच. एखादा मोठा प्रसंग किंवा एखादं मोठं संकट आपल्या देशावरती जेव्हा येईल, तेव्हा आपल्याला तर खंबीरपणे आपल्या देशासाठी उभं राहायचं आहेच. पण असे प्रश्न नेहमी नेहमी येत नाहीत, मोठे प्रसंग. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही छोटे छोटे प्रसंग आहेत, छोटे छोटे काम आहेत, ते आपण इमाने इतबारे केले पाहिजे. काय म्हणतायत आहे लेखक? अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येतात, पण छोटे प्रसंग रोजच येत असतात. आपले देशावरील व देशबांधवांवरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही. आता हे जर प्रेम दाखवायचं असेल तर चीनसोबत आपलं युद्ध झालं पाहिजे आणि पाकिस्तानसोबत आपलं युद्ध झालं पाहिजे, याची काही आवश्यकता नाही. आता सगळीकडे हे महामारी सुरू आहे. आपलं काय काम आहे? ज्या सरकारने वेगवेगळ्या आपल्याला जे मार्गदर्शक तत्व त्यांनी सांगितलेले आहेत, की बाहेर गेल्यानंतर आपल्या तोंडाला मास्क हा असायलाच हवा. आपण बाहेरून आल्यानंतर आपले हात स्वच्छ धुवायलाच हवे. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. ह्या जर आपण पाळल्या, निश्चितच आपण त्या रोगापासून दूर राहू. आहे ना? तर प्रेम दाखवण्यासाठी ह्या गोष्टींची गरज आहे. मुलं शांतपणे ऐकत होती. देशावर प्रेम म्हणजे देशबांधवांवर प्रेम. ज्यांना देशबांधवांवर प्रेम करता येत नाही, त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा फोल म्हणावा लागेल. फोल म्हणजे काही कामाचा नाही. ज्यांना आपल्या देशबांधवांवरतीच प्रेम करता येत नाही, आपल्या शेजाऱ्यांवरतीच प्रेम करता येत नाही, आपल्या शेजारी राहणारा असतो त्याच्याशी आपण रोज भांडतो, आहे ना? आपल्या शाळेमध्ये आपल्या आजूबाजूला जे बसतात त्यांच्याशी आपण कचकच भांडतो. मग काय? आम्हाला खूप आमच्या देशावरती प्रेम आहे आणि आमच्या गावामध्येच कोणामध्ये एकोपा नाही. तर हा जो आमचा देशावरती प्रेम करण्याचा दावा जो आहे, तो खोटा आहे, असंच म्हणावं लागेल. आता सारं विश्व प्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांनाच आलिंगन देता येते. त्याप्रमाणे यच्चावत मानव मात्रांवर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देशबांधवांवर प्रेम करणेच शक्य असते. आता सगळं विश्व, सगळं जग आपल्याला प्रेमाने कवेत कवेत म्हणजे आपल्या बाहुपाशामध्ये आपल्या जवळ घ्यावंसं वाटतं. तरी आपण कोणाला आलिंगन देतो? आपले जे जवळचे आहेत त्यांनाच आपण जवळ घेतो, है ना? मिठी कोणाला मारतो? आपण आपल्या आईला मिठी मारतो, आपल्या मैत्रिणीला मिठी मारतो, आपल्या मित्राला मिठी मारतो. त्याप्रमाणे यच्चावत म्हणजे सगळ्या संपूर्ण सर्व मानवजातीवर जर आपल्याला प्रेम करायचं म्हटलं, तरी शेवटी आपल्याला देशबांधवांवरती प्रेम करणं हे शक्य असतं. प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. तुम्ही जर खरोखर प्रेम करत असाल, तर तुम्ही शांत राहू शकत नाही. निष्क्रिय, क्रियाहीन आपण राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते. संवर्धन करणारी, काहीतरी नवीन देणारी अशी शक्ती असते. ती ओळखूनच खरा धर्म या कवितेत साने गुरुजी काय म्हणतात? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अतिशय गाजलेली अशी ही साने गुरुजींची प्रार्थना आहे की एकच धर्म आहे खरा, खरोखर एकच चांगला धर्म आहे आणि ते धर्म म्हणजे काय? तर जगाला प्रेम अर्पावे. सगळ्या जगाला प्रेम अर्पण करण्याची शक्ती ह्या धर्मामध्ये आहे. श्यामची आई पुस्तक जर तुम्ही वाचलं नसेल तर जरूर वाचा. काय म्हणतात लेखक? अतिशय हृदयस्पर्शी, हृदयद्रावक असं ते पुस्तक आहे. आपल्या आईप्रती असलेलं प्रेम त्या पुस्तकामध्ये जागोजागी दिसून येतं आपल्याला. आणि त्यांची आई किती प्रेमळ होती आणि तेच संस्कार श्यामवरती झाले आणि म्हणून श्याम अशा प्रकारे घडला लहानपणीच्या संस्कारांमुळे. कोणाचंही दुःख पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे आणि म्हणून ते म्हणतात की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अशा खऱ्या धर्माच्या उपासकालाच
खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. ते खरे देशभक्त, ते खरोखर देशावर प्रेम करणारे. खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का? अतिशय विचार करण्याजोगा, चिंतन करण्याजोगा हा प्रश्न आहे की आपण खूप म्हणतो आमचं आमच्या देशावरती प्रेम आहे, आमच्या देशासाठी आम्ही काहीही करायला तयार आहे. पण गावामध्ये शिरताना दुरूनच आपल्याला नाकाला रुमाल लावावा लागतो. हे कशाचं द्योतक आहे? हे काय दाखवतं? ग्राम स्वच्छता अभियान सगळीकडे राबवलेलं आहे सरकारने. जी गावं अतिशय स्वच्छ सुंदर आहेत त्यांचं परीक्षण करून त्यांना प्रथम क्रमांक, 5,00,000चं, 4,00,000चं, 3,00,000चं असं सरकार देतं, प्रोत्साहन देतं आणि लोकांना सुद्धा समोर येण्यासाठी प्रोत्साहित करतं. पण अजूनही गावांची, खेड्यांची अवस्था, शहरांची अवस्था आपण जर बघायला गेलो तर जिथे तिथे घाण पडलेली आहे. प्लास्टिकचे ढिगारेच्या ढिगारे पडलेले आहेत. आपल्या सरकारने प्लास्टिकवरती बंदी आणलेली आहे आणि सांगितलेलं आहे, सरळ साधं सांगितलेलं आहे की गावामध्ये जाताना, तुम्ही बाजारात जाताना, सामान आणायला जाताना कापडाची पिशवी आपल्या सोबत न्यायची, म्हणजे त्या दुकानदाराची प्लास्टिकची पिशवी घ्यायची आपल्याला गरज पडत नाही. पण आपण किती जण हे पाळतो? सर्रास आपण भाजी बाजारात गेल्यानंतर सगळ्या त्यांच्या त्या प्लास्टिकच्या पिशव्या सोबत घेऊन येतो आणि नंतर मग त्या आपल्या कचरा कुंडीमध्ये टाकतो. आणि असे टनच्या टन प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढिगारे शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. अनेक हेक्टर जमीन जी आहे त्या प्लास्टिकमुळे नापीक झालेली आहे. त्या ठिकाणी कुठलंही पीक येत नाही. अतिशय भयंकर असा हा भेडसावणारा प्रश्न जो आहे तो मोठमोठ्या शहरांमध्ये सगळ्यांना सतावत आहे. म्हणून आपल्याला ही जी गावांची स्थिती आहे ही बदलणं ही आपल्या हातामध्ये आहे. आपले डोंगर उघडे बोडके दिसले असते का? जर आपल्याला आपल्या देशाच्या प्रति प्रेम असतं तर आपण अशा प्रकारे जंगलांची कटाई केली असती का? ज्यामुळे आज हे एवढं मोठं तापमान वाढीचं प्रकरण आपल्या समोर येत आहे. प्रदूषण वाढ होत आहे. अनेक दुष्परिणाम या वनतोडीने आपल्याला भोगावे लागत आहे. तेव्हा आपण कुठलाही विचार केलेला नाहीये. सस्य श्यामला माता असं काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचं? आपण म्हणतो ना, राष्ट्रगीत तुम्हाला पाठ आहे. काय म्हणतो आपण? सस्य श्यामल अशी ही आपली धरती, म्हणजे काय हिरवीगार फुला झाडांनी नटलेली अशी ही धरती, ती भूमी सस्यश्यामल व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची. देशावर प्रेम करायचं तर देशाचं आजचं चित्र बदलण्यासाठी आपल्याला कंबर कसायला हवी. खूप लोक लागलेले आहेत त्याच्या मागे, आपापल्या परीने कार्य करत आहे. पण आपण आपल्या परीने काय देऊ शकतो? आपण आपल्या परीने छोटंसं काय कार्य करू शकतो की जेणेकरून काहीतरी हातभार चांगलं होण्यासाठी लागेल? या पावसाळ्यामध्ये आपण झाडं लावूया. आपल्या घराच्या आजूबाजूला 1-2 तरी वृक्ष जे मोठे होतील आणि आपल्याला ऑक्सिजन देतील, वातावरणातलं प्रदूषण दूर करतील, अशी झाडं आपण लावूया. ही छोटीशी कृती सुद्धा तुमची देशावर प्रेम आहे हे दाखवण्यासाठी पुरेशी आहे. देशावर प्रेम करायचं तर देशाचं आजचं चित्र बदलण्यासाठी आपल्याला कंबर कसायला हवी. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको? तेच सांगत आहेत लेखक. इथली हवा, पाणी, निसर्ग बिघडवून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल काय? आणि आपण तर सगळे तेच कामं करतो आहे, निसर्ग बिघडवण्याचा. आणि म्हणून कुठलंही काम करताना आपल्या देशाचा विचार पहिले आपल्या मनामध्ये यायला हवा. आता ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असं म्हणून आपण तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे हे कसं विसरता येईल? कष्ट करणाऱ्याला जर त्याचं फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागणार नसतील तर त्या भूमीला सुफलाम म्हणता येईल का? आपली भूमी ही सुजलाम सुफलाम आहे असं म्हणून तिची सुफलता जी आहे ती कशी सुजलाम सुफलाम होईल? ते आपलं कर्तृत्व त्यासाठी काहीतरी पूरक असायला हवं.
ते काहीतरी आपल्याला करायला हवं, काहीतरी कार्य करायला हवं, जेणेकरून आपली भूमी सुजलाम सुफलाम होईल. कष्ट करणाऱ्याला त्याच्या कामाचा व्यवस्थित मोबदला मिळायला हवा, त्याचं फळ मिळायला हवं. आणि जो फळाची इच्छा धरतो त्याला जर कष्ट करावे लागत नसतील तर त्या भूमीला आपल्याला सुजलाम सुफलाम म्हणता येणार का, असा प्रश्न लेखक या ठिकाणी करत आहे. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा, यासाठी धडपडण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे. वंदे मातरम सुद्धा तुम्हाला माहित आहे, म्हणतो पण. तर ह्या वंदे मातरम गीतामध्ये जो आदर्श कवीने सांगितलेला आहे, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम वंदे मातरम, त्यासाठी आपल्याला धडपड करता यायला हवी, त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं. आपण जात धर्म वंश भाषा यांना निमित्त करून जर आपापसात भांडत राहिलो तर ते भारत मातेला रुचेल का? कदापि नाही. आपल्याला सगळ्यांना मिळून मिसळून एकोप्याने राहायला हवं. देशावर आपलं प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. या भारतभूमीवरती राहणारा प्रत्येक नागरिक जो आहे त्या प्रत्येकाला न्याय मिळायला हवा, त्याला स्वातंत्र्य मिळायला हवं. कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपण करायला नको, समतेने आपण राहायला हवं आणि आपलेपणा सुद्धा त्याला मिळायला हवा. ही हमी आपल्याला देता आली पाहिजे. शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. सुरुवातीला जे लेखकांनी सांगितलं की नुसतं भारत मातेवरती प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम नाही, तर या भूमिपुत्रांवर सुद्धा आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे. भूमिपुत्रांवर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचं भूमीवर प्रेम करणं हे एक प्रकारचं ढोंग आहे, असंच आपल्याला म्हणावं लागेल. वंदे मातरम गीतात जे चित्र शब्दांकित झाले आहे ते वास्तवात यावे. नीट पहा, वाचा वंदे मातरम, आणि त्यामध्ये कवी काय म्हणतो आहे, कशाची कामना, कशाची अपेक्षा कवी करतो आहे, ते चित्र वास्तवात यायला हवं, ते चित्र सत्यात उतरायला हवं. आणि म्हणून आपल्याला काहीतरी धडपड करायला हवी, काहीतरी कार्य करायला हवं आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांचं आश्वासन देणं म्हणजे खरोखर देशावर प्रेम करणं. तर हे केव्हा होईल, जेव्हा आपण आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून त्यासाठी कार्य करू. तर अशा प्रकारे या ठिकाणी यदुनाथ थत्ते यांनी आपल्याला प्रतिज्ञा ही जी आहे आपली, त्या प्रतिज्ञेतील तिसऱ्या वाक्याचा अर्थ अतिशय सुंदररित्या उलगडून दाखवलेला आहे. मी आशा करते तुम्हाला सगळ्यांना हा धडा समजला असेल. या धड्याच्या मागे दिलेला जो स्वाध्याय आहे तो आपल्याला सगळ्यांना वहीमध्ये पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतर गुगल शीटवर सुद्धा मी काही प्रश्न टाकेल, ते सुद्धा आपल्याला सोडवायचे आहेत. धन्यवाद.